मित्रांनो, आता मी आलेलो आहे आमच्या सरखेल कान्होजी आंग्रे उद्यान, सरखेल कान्होजी आंग्रे उद्यान खारघर सेक्टर 20 येथे आहे. आणि इथे वॉकिंग डॉग्स मित्रमंडळ म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचं आपलं ग्रुप आहे. आणि जगदीश घरत आणि तेजस्वीताई घरत यांच्या म्हणजे समाजसेवक आहेत, ज्यांच्या माध्यमातून इथे एक छोटासा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आखलेला आहे. बघा, आमचे जीवन भाऊ इथे तयारी करतात. असे आंबरे काका आहेत आमचे, जगदीश दादा आहेत तिकडे. सो अशी आमची टीम आहे सगळी. बघा, हे आमचे जांभळे काका. मैडम आप भी आओ ना साइड में, है ना, बहुत फोटोग्राफर मैडम फोटो आए ना लकड़ी में मेरे हाथ में सोचेगा ये कौन आ गया. आज गाडी उद्यापर्यंत गावाला जायला गाडी काय चाललंय का? आले रिपोर्टर आले. रिपोर्टर नाही काका. हो इकडची घ्या, बाहेरची बाकी डोंगर करा. हा ये तेजवी ये आजा आजा ये तेजवी फावडा सर आई 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 ये तेजवी माती माती हा वरती जाणार नाही. आ जाओ, इथे आ जाओ. भैया ऐसा सेल्फी ले लो आप, उल्टा घूम के आप ले जाओगे. इसका मैं 100 रुपया हर महीने दूंगा. इसका भी देखभाल करेगा. गार्डन में इसने कोर्स किया हुआ है. मैडम आप भी तो हो. हेलो, आप आओ. बघताय आपला वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज इथे संपन्न होतोय. आणि विभागातले बरेच नागरिक म्हणजे सगळेच इथे जमलेले आहेत. आणि अभिमान वाटतो की दर पावसाळ्यामध्ये आणि वर्षभरामध्ये बऱ्याच वेळेला ही मोहीम राबवली जाते. आणि पावसाळा हा एक अतिशय उत्तम म्हणजे एक काळ असतो ज्यावेळेला ही झाडं लावली गेली पाहिजेत. त्याच्यामुळे झाडांना नवीन एक उभारी मिळते आणि भरभर वाटतात. महेंद्र भाई बढ़िया बढ़िया, आप आए, अच्छा लगा. सो मित्रांनो, इथे पूर्ण मेहनत केली जाते. वरिष्ठ नागरिक पण आहेत, यंगस्टर सुद्धा आहेत आणि विभागातले बरेच नागरिक इथे सहभागी झालेले आहेत. नुसत्या झाडांचा ऑक्सिजन घेत नाही आम्ही, त्याच्यासाठी तयारीसुद्धा करतो. हे आमचे जांभळे काका बघा. इथे जांभळे काका त्यांचं नाव नाही, ते जांभूळ सगळ्यांना देतात म्हणून त्यांना जांभळे काका आम्ही म्हणतो. बघा, बरीच संख्या इथे लोकसंख्या आहे. थँक्यू. आमचे महेंद्र कान्होजी साहेब आहेत. काय आमरे काका काय म्हणताय? बोला बोला.
इधर से आके गया मैं 2 चक्कर हो गया, एक भी बुड्ढा इधर नहीं था। इनको पूछो, मैं आके गया इधर इनको पूछो, इसमें इसने जो पेड़ लाया ना तो मैं भी हैरान हो गया, बच्चा असे सगळे आमचे वरिष्ठ नागरिक आहेत इथे आमच्या बरोबर. श्रेष्ठ बरं आहे, तुमच्या सगळ्यांना मार्गदर्शनात काही कामं होत असतात त्यामुळे आम्हाला बरं वाटतं. धन्यवाद धन्यवाद. येणाऱ्या पिढीला हे बघून अजून शिकण्यासारखं बरंच काही आहे ना. बघण्यासारखं आहे, शिकण्यासारखं पण आहे, पण तेवढी थोडी ऍक्टिव्ह असणं फार गरजेचं. नाही होईल होईल होईल. बघून एकमेकांचं बघूनच सगळं शिकणार ना. सॉरी बघा किती उत्साह है लोकांमध्ये. शब्बास. आप सभी को देख के यंग जनरेशन और उत्साहित होगी और आशा रखते हैं कि ये और बढ़ेगा. ऐसे फोन पे बातें मत करो, फोटो में आना चाहिए आप. फोन आ गया रेडी, क्या करें? पानी का बोतल भेज दो. एक आ गया देखो, यंग ब्रिगेड. हो नेहमी तुमच्याबद्दल चांगलंच बोलतात. हे आमचे कोळीवाडी काका पण इथे आलेले आहेत. वेलकम वेलकम. सर्वात तरुण माणूस आत्ता आलेले आहेत. सगळ्यात जवान. कोयती उचलावर सहसा आपला हा वॉकिंग वॉक्स मित्रमंडळ त्याच्यामधले सगळे तरुण कार्यकर्ते ते जमलेले आहेत आणि कामं करत आहेत. तरुण मंडळी जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल ना त्यांनी नक्की या गोष्टीकडे लक्ष द्या. झाडं लावा, झाडे जगवा. भविष्यात ऑक्सिजन तुम्हाला विकत घ्यायला लागू नये म्हणून ही सगळी तयारी आत्तापासून करा. पुढच्या पिढीसाठी करतोय. यस यस यस. बोला 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 बोला. पिढी बघायला पाहिजे सगळी. बरोबर बरोबर. आपलं लावलेलं माहिती पडायला पाहिजे लोकांना. तुम्हाला सगळ्यांना ऑक्सिजन जर विकत घ्यायचं नसेल तर ही प्रॅक्टिस आयुष्यात नेहमी ठेवा. दर पावसाळ्यात एक तरी झाड लावा. 140 कोटी आपण आहोत. 140 कोटींनी जर ठरवलं तर कितीतरी झाडं लागली जातील आणि ऑक्सिजन तुम्हाला विकत घ्यावा लागणार नाही. काय दादा बरोबर ना. दादा या चला. रेडी ऑलवेज रेडी ऑलवेज रेडी. थँक्यू. हो शशी सगळे येतील. सगळ्यांनी 1 मिनिट इकडे बघा. जल्दी. थँक्यू. दोरी बांधली काढायला पाहिजे. बघा अशी ते समोर हावरे स्प्लेंडर बिल्डिंग आहे. तिच्या समोरचं हे गार्डन आहे. असं फार छान हिरवाईने नटलेलं असं आमचं हे गार्डन. आणि इकडचे सगळे आमचे नागरिक आजा डंडे लेके. शेकटं जवळ तो. आपल्याकडे मोठ्या उत्साहामध्ये हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम जगदीश दादा करत आणि तेजस्वीताई करत यांच्या विचार कल्पनेतून संकल्पनेतून हा साजरा होतोय. दादा थँक्यू. हो दादा थँक्यू. हां तुम्ही असे कुटुंबासाठी एक झाड लावणं प्रत्येकाने गरजेचं आहे ना. नाही म्हटलं तुम्ही ही अशा काही नवीन नवीन संकल्पना राबवता त्यामुळे आम्हाला नागरिकांना नेहमी असं वाटतं काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू आहे. केलंच पाहिजे. आपलं घर आपण इथे राहतो सुंदर आणि बरोबर वस्तू देऊन मिळून उपयोग नाही. त्या राखल्या केल्या पाहिजे आणि त्याच्यावरती सुसज्जता ठेवता आली पाहिजे. यस यस यस. बघा हे आमच्या विभागातील सगळे महत्त्वाचे रहिवासी आहेत. जीवन भाऊ थँक्यू.
कोयगाडी साहेब आहेत इथे, श्री लहू कोयगाडी, खास देवगडवरून इथे आलेले आहेत ते. दिघे साहेब, थँक्यू तुम्ही एवढी मेहनत करताय. हा, हे आंब्याचं झाड आहे ना? याचा पहिला आंबा दिघे साहेबांना. कोयगाडी साहेब तर काय आंब्याचे, त्यांना आंबा विकत घ्यायची गरज नाहीये. आपलं नाव काय म्हणाले सर? रुपेश इंदुलकर. रुपेश इंदुलकर सर. अच्छा, आपल्या काकांची ओके ओके ओके. अच्छा, ते वेंगुर्लेकर. हा, माझी गफलत झाली. हा, जांभळे काका. पण आम्ही ते आंबळे काका बोलल्यामुळे वेंगुर्लेकर आमच्या तोंडातून निघून गेले शब्द. आणि हे इंदुलकर साहेब आहेत. थँक्यू साहेब. निळे काका आलेत. आणि आमच्या सर्वांमध्ये स्टार प्लेयर आत्ता आलेत. हा, निळे काकांची एंट्री, आमच्या निळे काकांची एंट्री आत्ता झाली. सर्वात सुरुवातीला असतात ते, पण आज काय माहिती लेट झालेत थोडे, पाऊस होता. बाइक लेकर अंदर आए थे. हा काका, अभी आधे घंटे में आ जाओ हे उधर. बघा आमचे काका, सर्वात यंग मेंबर आमचे. ठीक आहे, कोण नवीन बघा. एकदा अशी उभे राहा सगळे. थँक्यू. सो असे वॉकिंग ब्लॉक्स मित्रमंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये आपापलं वय, हुद्दा, पद हे सगळं विसरून इथे सगळे समान पातळीवर येऊन आज इथे कामं करतात. थँक्यू सो मच. कारण हे झाड ऑक्सिजन देताना ही सगळ्यांना समान देणार आहे, त्यामुळे हे सगळे आज इथे समान सगळ्यात जास्त आहे. इथे जास्त ऑक्सिजन आहे असं ते म्हणतात. जगदीश दादांचं घर आहे इथे या सगळे या. दोन शब्द बोला. हा तिकडून घ्या ना. हा, तिथून घेतो. फक्त एक सगळ्यांनी जमायला सुरुवात करा. हा, आमरे काका आज इथे खूप मोठ्या संख्येने सगळे वरिष्ठ नागरिक आपलं म्हणजे एक वय, पद, हुद्दा या सगळ्या मागे सोडून एका लेवलला आलात. सगळे तरुण होते आज, असं मला दिसून आलं. आणि इथे हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम खूप छान, अगदी उत्साहात पार पडला. तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाबद्दल काय वाटतं? आणि भविष्यात असे कार्यक्रम ह्याच्या आधी राबवले गेलेले आहेत. आपल्या सगळ्यांच्या ज्येष्ठ नागरिकांचा वॉकिंग डॉग्स मित्रमंडळ आहे, त्याच्या माध्यमातून ही कामं केली गेली. जगदीश दादा, तेजस्वीताई यांच्या माध्यमातून आणि आपले सल्लागार आहेत सगळे, आपण त्यांच्या माध्यमातून होतात. आपल्याला काय वाटतं आजच्या दिवशी आपण काय अचीव केलं आणि इथून पुढे आपल्याला काय अचीव करायला आवडेल? मॉर्निंग वॉकर्स हा जो आपला आणि ज्येष्ठ नागरिक ही संस्था जी आहे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी हे कार्यक्रम होतच असतात. पण ह्यावेळेस विशेषतः करून सगळेच ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि मुळात म्हणजे असं वाटते की आपण आता 18 वयाच्या पासून ते इथे असं वाटत नाही आहे की आपण सृष्टी अभाव आहोत. असं वाटतं की प्रत्येकाला असा जोश आलेला आहे की हे झाड आपलं आहे आणि आपण लावायचं आहे. आणि मी तर असा एक संदेश देईन, प्रत्येकाने प्रत्येक एका व्यक्तीने एक जरी झाड लावलं तर या सृष्टीचं निर्मिती जी आहे ती खरोखरच सुंदर राहील. कारण आता अशी परिस्थिती आलेली आहे की रोड कॉन्क्रीटच्या नावाखाली संपूर्ण झाडं जी आहे ती त्याची कत्तल केली जाते, कोणाच्याही माध्यमातून केली जाते. पण ते होऊ नये. निसर्ग राहिला तर तुम्ही आम्ही राहणार आहोत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये मी असाच एक संदेश देईन की सर्व नागरिकांनी, आमचे त्या लोक आहेतच, परत प्रत्येक सोसायटीतल्या लोकांनी, इथल्या खारघरच्या रहिवाशांनी प्रत्येकाने जरी एक झाड लावलं तर ह्या खारघरचं सुंदरवन
होणार सुंदरपैकी होईल असं मला आशा वाटते. आणि माझे 2 शब्द मी इथे संपवतो. जय हिंद. थँक्यू. तो दादा आपलं काय मनोगत जगदीश दादा करत आता आपलं एक मत होऊन जाऊ दे की काय आमचे ज्येष्ठ नागरिक ज्यांच्याकडून नेहमी प्रेरणा भेटतो त्या प्रेरणा स्रोतातूनच आमचे वॉकिंग रॉक मित्रमंडळ आणि ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी झाडे लावण्याचा कार्यक्रम हाती घेतो. वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतो. यावर्षीची संकल्पना अशी होती की दुष्काळ काही ठिकाणी पडलेला, आपल्याला पिण्याच्या पाण्याची टंचाई होती. आता तुम्ही बघताय की दूषित पाण्यामुळे भरपूर हे नागरिक आहेत आजारी पडले आणि पाण्याच्या समस्याबरोबरच हवेचा गरमी अतिशय 43-44 डिग्री टेम्परेचर जातो आहे. तर त्यापासून आपल्याला संरक्षण करायचं असेल, वाचायचं असेल तर प्रत्येक कुटुंबाने एक झाड तरी लावलंच पाहिजे. आज आम्ही आमचं कर्तव्य जवळजवळ पार पाडलं आहे, आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी पार पाडलं आहे. तर प्रत्येक भारतीय कुटुंबाने ते तर एक झाड लावलं एक कुटुंबासाठी तरीसुद्धा प्रत्येक वर्षी 140 करोड झाडं तयार होतील आणि नक्कीच सृष्टीचा आपल्या बॅलन्स तो समतोल राखलं जाईल. तर मला नागरिकांना एकच आवाहन करायचं आहे. आत्ताच पावसाला सुरुवात झाला आहे आणि चांगलं वातावरण आहे पावसाळ्याचं, झाडे लागण्याचं, झाडं जगण्याचं. म्हणून तुम्हाला आवाहन करतो की एक झाड आपल्या कुटुंबासाठी नक्कीच आहे. तेजस्वीताई आहेत. तेजस्वीताई तुमचं म्हणजे आम्ही बघतोय योगदान तुमचं आहे. म्हणजे वाघोबा जंगलात धावतो पण वाघीण घरामध्ये आहे ती एक गॅरंटी असते म्हणून वाघोबा धावत असतो. म्हणजे आम्ही सगळे तसे धावत असतो. आमच्या घरातल्या सगळ्या महिलांना समर्पित तुमचं काय भाष्य असेल या आजच्या या कार्यक्रमाबद्दल? वॉकिंग रॉक्स मित्रमंडळ ज्येष्ठ नागरिक संघ यामार्फत आज आपण वृक्षारोपण हा कार्यक्रम पार पडलेला आहे. प्रत्येकाने एक झाड लावणं म्हणजे प्रत्येकाने आपापली जबाबदारी जी स्वीकारलेली आहे ती पूर्ण करणं हेच या आजच्या वृक्षारोपण कार्यक्रमाचं एक महत्त्व आहे. आणि मी प्रत्येक नागरिकांना सगळ्यांना मी आवाहन करेन तर सगळ्यांनी एक झाड तरी किमान लावलं पाहिजे जेणेकरून आपल्या निसर्गाची सौंदर्य जे आहे ते आपल्याला राखता येईल. वेल सेड. आपल्याकडे सगळ्या नागरिकांमध्ये उत्साह आहे आणि जे मी नागरिकांना आवाहन करतो की तुम्ही सुद्धा आप भी अपना अपना मनोगत यहाँ पे व्यक्त कीजिए. ये आपका प्लेटफॉर्म है. कहिए सर. सरखेल कान्होजी आंग्रे उद्यान में आज जो है एक पेड़ लगाने का प्रोग्राम किया गया. कार्यक्रम संपन्न हुआ बहुत ही उत्साह के साथ. वॉकिंग रॉक्स मित्र मंडल और ज्येष्ठ नागरिक संघ के द्वारा ज्येष्ठ नागरिकों का विशेष योगदान रहा और बहुत ही उत्साह देखा गया और उनसे प्रेरणा लेकर बाकी सब में बहुत उत्साह देखा गया. बहुत बहुत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. थँक्यू. सो असा हा आपला आजचा इकडचा जो कार्यक्रम आहे कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम नाही आहे. विशेष करून महिला आघाडीचा जो अजून एक महिला आहे तिथे आपल्याला सर त्यांचं ताई बोला आपल्याला आजच्या या कार्यक्रमाबद्दल काही. ताई आणि दादा खूप छान आहेत, प्रत्येक वेळेस सहकार्य करतात. मी पण माझा सहभाग म्हणून आमच्या घरातली नारळाची झाडे इथं आणलीत लावायला. छान, किती छान. थँक्यू. म्हणजे या ताईंनी त्यांच्या घरातलं एक झाड होतं तेही इथे योगदान म्हणून अर्पण केलेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद ताई. आणि दादा तुमचे सुद्धा खास आभार यासाठी की तुम्ही या आपल्या या पंचक्रोशीमध्ये जो काही कार्यक्रम नेहमी बघता. ताई तुम्ही सुद्धा आणि आपले सगळे वरिष्ठ निळे काका, आमरे काका, तुम्ही जे कार्यक्रम करता ना त्याचा विशेष काय माहिती आहे. म्हणजे एक नागरिक, सर्वसामान्य नागरिक म्हणून मी सांगतो की त्याला कुठल्याही पक्षाचा पायजमा नसतो. हा कार्यक्रमामध्ये आज इथे प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे लोक आहेत पण हा कार्यक्रम सर्वसमावेशी आहे. त्याच्यामुळे या कार्यक्रमाचं विशेष कौतुक. आणि तुमचं विशेष कौतुक यासाठी की तुम्ही आपली संस्कृती ती सुद्धा जपताय आणि आपल्या भारताची जी इंटिग्रिटी आहे ना सर्वसमावेशक त्या सगळ्यांना घेऊन चालता. म्हणून आमचं म्हणजे एक तो जो इलेक्शनचा वोट असतो तो मत नेहमी तुमच्या बरोबर असेल की तुम्ही नेहमी पब्लिकसाठी काय ना काहीतरी करता. नगरसेवक आजही सकाळी मला एक महिला भेटल्या, ताई भेटल्या, त्या म्हणत होत्या की आपल्या इकडे नगरसेवक कोण आहेत जरा मला सांगा. तर मी म्हणत इथे जगदीश घरत आणि तेजस्वी घरत आहेत. ते तुमचं इकडचा काही प्रॉब्लेम असेल तर स्थानिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात, पक्ष म्हणून नाही. मी पक्षाचं कोणत्याही इथे नाव घेत नाही आहे कारण इथे पक्ष महत्त्वाचा नाही आहे, हे काम महत्त्वाचं आहे. आज जे ऑक्सिजन आपल्याला मिळणार आहे, भविष्यातल्या येणाऱ्या पिढीला जे मिळणार आहे ते सुद्धा विकत घ्यायला लागू नये यासाठी ही पहिली पायरी आहे असं मी समजतो. आणि असंच कार्य तुमच्या हातून घडो. आणि सर्व वरिष्ठ नागरिकांना, आमच्या तरुण मंडळींना 60 वर्षाचे जेवढे तरुण आहेत इकडे त्या सगळ्यांना एक मानाचा मुजरा सलाम. थँक्यू सो मच. इकडे बघा, हे बघा 70 पार काका इथे आहेत.
आणि आज एक एक झाड लावून तुम्ही सगळे भूमिपुत्र झालात येस येस, सगळे आपण शेतकरीच. भारत देशच शेतकऱ्यांचा आहे. बस असा हा ब्लॉग मी इथे एंड करतोय मित्रांनो. कसा वाटला नक्की सांगा. आणि आमच्या सेक्टर 19, 20, 21 मध्ये इथे कुठे राहत असाल तर नक्की आपली एक कमेंट टाका. आणि आमच्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकारांना तुमचं योगदान कळवा. थँक्यू.